जय शिवराय सर्वांना. ऐकूया आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवन चरित्र. शिवनेरी पायथ्याच्या जुन्नर गाव पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणांमध्ये उठून दिसत होते. जुन्नर पासून थोड्या अंतरावर असलेल्या अंबराईत शहाजी राजांचे घोडदळ थांबलेले होते. एका डेरेदार आमवृक्षाखाली शहाजीराजे आणि संभाजीराजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू थांबलेले होते. रात्रीची थंडी उतरवायला अजून सुरुवात झालेली नव्हती. दुपार टळूनही अद्याप थोडाही वारा सुरू झालेला नव्हता. झाडाचे पानही हलत नव्हते. अंबराईतून दिसणाऱ्या रस्त्यांकडे उभयंतांचे सारखे लक्ष होते, पण दृष्टिक्षेपात कोणी येत नव्हते. वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक चिंताचूर होत होते, अस्वस्थ होत होते. आबासाहेब, माँसाहेब आल्या. शंभूराजे म्हणाले, कुठे? मान वर करीत शहाजीराजांनी विचारले. शंभू बाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले. तिरप्या सूर्यकिरणात धुळीची लूट उडवीत येणारे अश्वपथक दिसत होते. हळूहळू टापांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येऊ लागला. अंबराई नजीक येताच येणाऱ्या पथकाची गती मंदावली. घोडी थांबली. 3 घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली. घोडदौडीने थकलेल्या जिजाबाईंच्या चेहऱ्यावर संभाजींना पाहून क्षीण हास्य उमटले. जिजाबाई दासींच्या आधाराने घोड्यावरनं पाय उतार झाल्या. श्रमाने सर्व चेहरा लालबुंद झालेला होता. नेत्र आरक्त दिसत होतं. 3 महिन्याच्या गर्भात जिजाबाईंनी आपला घाम टेपला आणि पदर सावरून त्या शहाजीराजांच्या सामोऱ्या गेल्या. अशा ठायी थांबत आम्ही दौड करत राहिलो तर तुमच्या बापाच्या हाती लागायला फार वेळ लागायचा नाही, असं शहाजीराजे बोलले. तेव्हा जिजाबाई बोलल्या, तेच सांगणार होते मी. मतलब शहाजीराजांनी विचारले. आपण पुढे जावं आणि तुम्ही पुढचा प्रवास झेपेल असं वाटत नाही. मग अशा आडवाटी आपल्याला टाकून जवळच आपली गाई आहे विश्वासराव, त्यांच्याकडे थांबता येईल मला. आपण सुखरूप तर आम्ही सुखरूप. क्षणाच्या अवधीला सुद्धा फार मोल असते. शहाजीराजे एकदम संतापाने उफाळले. हा आपल्या वडिलांचा प्रताप आहे, त्याला आम्ही तरी काय करणार? जाधवांचे आणि भोसल्यांचे वैर पिढ्याने पिढ्या चालवायला आम्ही समर्थ आहोत असं म्हणावं. मी काय बोलणार? जिजाबाई बोलून गेल्या. तुम्ही म्हणता तसं करू. तुमच्या बापाला रक्ताची लाज असेल तर तो तुम्हाला सोडून देईल, नसेल तर आपोआप पळून देईल. तुमचं नशीब आणि तुम्ही. आम्हाला जास्त विचार करायला आता उसंत नाही. बोला, हे ठरलं. आपले अश्रू कष्टाने आवरून काही न बोलता जिजाबाई आपल्या घोड्याकडे वळाल्या. जुन्नरला खबर गेली. शहाजीराजांची वाही विजयराव, सिद्धोजी, विश्वासराव खुद्द सामोरे आले. जिजाऊ आणि शहाजी यांना सन्मानाने आपल्या वाड्यात घेऊन गेले. वाड्यात बैठकीवर जाता शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, नाईलाजाने तुम्हाला ही तकलीफ देत आहोत, त्याबद्दल आम्ही शर्मिंदा आहोत. राजे, असं बोलू नका. आपल्या कामी येण्याची संधी नशिबाने मिळाली असं आम्ही समजतो. जीवाच्या बाजीने आम्ही राणीसाहेबांची कदर करू. तो विश्वास नसता तर आम्ही इथे आलोच नसतो. आम्हाला आता थांबता येणार नाही. शंभूराजे, चलायचं ना का राहणार? जिजाऊंची नजर चुकून शंभूराजे म्हणाले, आम्ही येणार आबा. शाबास, शहाजीराजे म्हणाले. थोडे दिवस बाळ राहिल्यावर आणि सर्व सुखरूपपणे पार पडल्यावर बाळाला पाठविला तर नाही चालणार का? जिजाऊ म्हणाल्या. ऐका विश्वासराव, बाळाला धोका आहे आणि आम्हाला नाही. तसं म्हटलं नाही. जिजाबाई गडबडीने बोलल्या. आम्ही शंभू बाळांना नेणार. त्यांच्याकडनं आम्हाला फार मनसुबे पूर्ण करायचे आहे. राणीसाहेब, आपल्यासाठी आम्ही बाळकृष्ण, हनुमंते, सक्रोजी निळकंठ, सोनूजी पंत, कोरडे ही मंडळी ठेवून जात आहोत. थोडी शिबंदी देखील आहे. आम्ही ते स्थावर झालो की तुम्हाला घेऊन जाऊ. तब्येतीला सांभाळा. शंभू जिजाऊंच्या पाया पडण्यासाठी वागता जिजाऊंनी त्यांना ओराशी पकडले. शंभूबाळा त्या मिठीतून सुटका करत पळाले. जिजाऊंना शब्द फुटत नव्हता. त्या शंभूचे रूप डोळ्यात साठवित होता. डोळे भरताच तेही रूप अस्पष्ट झाले. जेव्हा डोळे पुसले तेव्हा शहाजीराजांच्या बरोबर शंभू वाड्याबाहेर पडत होते, एकदाही मागे न पाहता. जिजाऊंनी उभ्या जागी डोळ्यांना पदर लावला. विश्वासरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई सदरेवर येऊन जिजाऊंना हाताशी धरून आत घेऊन जात होत्या. पण आत जात असतानाही बाहेर उठणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज कान थोपवू शकत नव्हता. खरंच आजही आपण बघतोय, आपल्या आईला एक 7-8 वर्षांचं लेकरू शाळेतनं लवकर घरी नाही आलं किंवा खेळायला गेलं असलं आणि घरी नाही आलं तरी एवढी काळजी लागते. तेव्हा शंभू बहादर त्याच्या वडिलांसोबत म्हणजे शहाजीराजांसोबत मोहिमेवर जात होते.
कधी कुठला प्रसंग येईल, कधी घात होईल, कधी काय होईल याची काहीच कल्पना नव्हती. त्या आईला खरंच किती कठीण असेल हे सगळं माहिती असूनही आपला बाळ आपल्यापासून लांब पाठवणे. जुन्नरवर रात्र उतरली. घराघरातून समया पलोते पेटवले गेले. गावाच्या देवीकडेवरची दिवटी वाऱ्याने फरफरत होती. गावाच्या नजरेत नुकतीच झोप उतरत होती आणि अचानक जुन्नरच्या चारी वाटांनी घोड्यांचा टापांचा खडखडाट उठला. सारा गाव भयचकित झाला. गावाची झोप उडाली. विश्वासराव नुकतेच जेवण करून सदरेच्या झोपाळ्यावर बसले होते. सदरेवर भिंतीवर टांगलेली शस्त्रे पलटीच्या उजेडात चमकत होती. टापांचा आवाज कानावर येताच विश्वासराव चटकन उभे राहिले. त्यांचे लक्ष दरवाजाकडे वळाले. त्याच वेळी दरवाजातून जासूद धावत आला. घात झाला, घात झाला. लखुजी जागेरावांनी सारा गाव वेढलाय, ते इकडेच येत आहे. चांगल्या मुहूर्तावर आले म्हणत विश्वासरावांनी सदरेवरची तलवार उचलली. विश्वासरावांनी 4 पावलांत दरवाजा गाठला. सामोरे लखुजीराव आले. लखुजींच्या हाती तळपती तलवार होते. चेहऱ्यावर द्वेष होता. कुठे आहे तो भोसला? लखुजी गरजले. प्रथम तलवार म्यान करावी आणि आत यावं, विश्वासरावांनी सांगितलं. मुकाट्याने वाट सोड, लखुजी म्हणाले. शांतपणे विश्वासराव म्हणाले, सज्जनांच्या घरात नागव्या तलवारीने प्रवेश करता येत नाही. लखुजी तिथेच थबकले. संतापाने त्यांचे पांढरे कल्ले थरथरले. पुन्हा त्यांनी तोच प्रश्न केला, कुठे आहे तो भोसला? ते इथे नाही, दडला असेल. दडून बसण्या इतकी भोसल्यांची कोळी अजून नामर्द झालेली नाही. विश्वासरावांचा संयम तुटला. ते म्हणाले, खबरदार जाधवराव, फार ऐकलं. भोसल्यांच्या भयाचं घर आहे, तिथे त्यांचा उपमर्द ऐकला जात नाही. अर्ज करीत नाही मी. लखुजी द्वेषाने समशेर उचलीत म्हणाले, हाती समशेर आहे, हो बाजूला. क्षणात विश्वासरावांनी आपली तलवार झटकली. सरकर ज्ञान चौकात पडले आणि विश्वासरावांच्या हाती तलवार तळपू लागले. ही हिंमत म्हणत लखुजीरावांची तलवार उचलली. तोच आवाज झाला, आबा. ही हिंमत. त्या आवाजाबरोबर लखुजीरावांची नजर वळली. सदरेच्या सोप्यावर जिजाबाई उभ्या होत्या. पलोत्याचा उजेड अर्ध्या चेहऱ्यावर पडला होता. लखुजीरावांचे हात खाली आले. विश्वासरावांनी वाट दिली तरी लखुजींना पाऊल उचलण्याचे सामर्थ्य नव्हते. जीव केवढ्या आठवणी त्या नावाबरोबर साठवल्या होत्या. लखुजींची लाडकी लेक जाधवरावांच्या घरची साक्षात लक्ष्मी ही भोसल्यांच्या घरात गेली आणि जाधवांची कोण दुर्दशा उडवली. लखुजींच्या हातातील तलवार गळून पडली. भ्रमिष्ठासारखे ते पुढे सरकत असता त्यांचे ओठ पुटपुटत होते. सारे बळ एकवटून ते बोलले, जीव. आबा म्हणत जिजाबाई पायऱ्या उतरल्या आणि चौकाच्या मध्यभागी आलेल्या लखुजीरावांना त्यांनी मिठी मारली. दोघांच्या पाठीवरची बोटे एकमेकांना समजावत होती. उभयंता सदरेवर आले. लखुजीराव सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासराव पुढे होऊन पाय शिवत म्हणाले, मामासाहेब क्षमा करा. वा विश्वासराव, क्षमा कसली मागता? उलट तुमची तडप पाहून आम्हाला आनंद झाला. भोसल्यांच्या मध्ये नसले तरी भोसल्यांच्या आपटक सैनिकांमध्ये वाघ आहेत हे पाहून आम्हाला आनंद झाला. या बोलण्यावर खुश झालेले लखुजीराव मोकळेपणाने हसले. आपण एकटे हसत आहोत याची जाणीव होऊन हसता हसता थांबले. जिजाबाईंना जवळ घेत म्हणाले, पोरी, तुझं बरं आहे ना? बरं काय विचारता आबा? बोलता बोलता जिजाबाई थांबल्या. लखुजीराव म्हणाले, बोल ना पोरी, थांबलीस का? जिजाबाईंनी वडिलांच्या नजरेला नजर भिडवली. एक वेगळंच दुःख त्यांच्या उलफळून आलं त्यांना. कळायच्या आत त्या बोलून गेल्या. पोरीची जात म्हणजे हळदी कुंकाची बुक्की, कोणीही उचलावी आणि कोणाच्याही कपाळी केव्हाही चिकटवावी. रंगपंचमीच्या दरबारात तुमच्या जीवची हळद अशीच उधळून अजूनही ती वाऱ्यावर फिरते आहे आबा. स्वराज्याचे मास्टर माइंड हे शहाजीराजे होते हे आपल्याला इतिहासातून दिसते आणि खरंच तसंच आहे. हे हिंदवी स्वराज्य निर्माण करणं एवढं सोपं नव्हतं आणि अवघड आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित आज स्वराज्य उभं नसतं आणि आपणही नसतो. पुढील भाग नक्की बघा. जय शिवराय, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र.